कन्नड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी फोन आल्याचं सांगितलं। आगामी काळामध्ये अपक्षांचं सरकार येण्याची शक्यता जास्त असल्यानं अपक्ष सरकारचं नेतृत्व करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय। मी निवडून आल्यास कार्यकर्ते आणि जनतेला विचारून कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेणार असं वक्तव्य भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांनी केले। काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल येईल असा विश्वास व्यक्त केला। लोकसभेमध्ये वातावरण होतं तेच आताही आहे आणि त्यामुळे मवियाचं सरकार येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात येईल असं ते म्हणाले। प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। ज्या पक्षाकडे संख्याबळ असेल त्या पक्षासोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले। सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका आंबेडकरांनी ट्विटरवरून मांडली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या एक्स पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे। आंबेडकर मवियासोबत येत असल्यास त्यांचं स्वागत आहे असं आव्हाड म्हणाले। तर आमच्या 160 जागा येणार असल्याचा दावाही त्यांनी केला। अजित पवारांना कोर्टामध्ये हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलंय। यंदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यामुळे अजित पवारांना कोर्टानं समन्स बजावल्याची माहिती याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी दिली आहे। नांदगाव मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि 2 उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल केलेत। मतदानाच्या दिवशी कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये तुफान राडा झालेला होता। धमकी देणं, हुज्जत घालणं असे 10 गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबई सेशन कोर्टाकडून बच्चू कडूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 6 वर्षांपूर्वी मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन विभागातल्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणात मुंबई सेशन कोर्टानं कडूंची निर्दोष मुक्तता केली आहे। अहिल्यानगरच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। सुपामध्ये नगर पुणे हायवेवर कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। पारनेर नगर मतदारसंघामधून आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे हे बॅनर्स लागलेले आहेत। इंदापूर विधानसभेची मतमोजणी होण्यापूर्वीच पुण्याच्या इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। भरणे आणि पाटील यांची इंदापूर विधानसभेवर प्रचंड मताधिक्यानं निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे हे बॅनर्स लावलेत। आंबेगावातल्या निवडणुकीच्या निकालापूर्वीच दिलीप वळसे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। पाबळमध्ये कार्यकर्त्यांकडून विजयाची बॅनरबाजी करण्यात आली। आंबेगाव शिरूरच्या आमदारपदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे हे बॅनर झळकलेत। बारामतीत अजित पवारांचे विजयाचे बॅनर झळकले। सुपे गावामध्ये अजित पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले। अजित पवार यांची सलग 8व्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अलिबाग शहरात महेंद्र दळवी यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग झळकतात। शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी हे होर्डिंग लावलेत। दळवी यांची लढत शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्याशी आहे आणि शहराच्या वेशीवरच्या होर्डिंगवर सौ सोनार की एक लोहार की असा मजकूर लिहिला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। अहिल्यानगर शहरात माळीवाडा वेश परिसरात संग्राम जगताप यांची 3ऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं बॅनर लावलं आहे। निकालापूर्वीच नाशिकमध्ये देवयानी फरांदेंच्या विजयाचे बॅनर लागले। शहराच्या मध्यवर्ती शालिमार परिसरामध्ये समर्थकांची बॅनरबाजी आहे आणि नाशिकमध्ये मवियाच्या वसंत गीते आणि महायुतीच्या देवयानी फरांदेंमध्ये लढत होती। विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी भाजप नेते चंद्रकांत पाटील सहपरिवार साई दरबारी पोहोचलेत। निकालानंतर धावपळ सुरू होईल म्हणून त्या आधी शिर्डीला आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेमध्ये येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरामध्ये पूजा केली। त्यांच्यासोबत संजय निरुपम उपस्थित होते। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरच्या मतदानाची मोजणी होईल आणि मतमोजणी दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. कोल्हापूरमध्ये उद्या होणारी मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात आली आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातल्या 5ही मतदारसंघातल्या 70 उमेदवारांचं भविष्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये सीलबंद झालंय. 23 नोव्हेंबरला उद्या 5ही मतदारसंघात मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होईल.